पुण्यामध्ये विमाननगरच्या पबच्या पार्किंगमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी थाटात सुरू असल्याचं आता समोर आलंय। उघड झालेली आहे ही गोष्ट। पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावरच बर्थडे पार्टीचा हा गोंधळ झाला। बर्थडे पार्टी करणाऱ्या भाईंच्या पंटरनं व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले। सोशल मीडियावर भाईच्या बर्थडेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि व्हिडिओच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या पबच्या पार्किंगमध्ये काही कथित भाई लोकांनी एकत्र येऊन ही पार्टी केली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला होता? पोलिसांनी आता तरी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे का? कारवाई झाली आहे का? पुणे पोलिसांचा धाक राहिलाय का नाही असा सगळा प्रश्न आहे। कारण हे सगळे जे भाई लोक आहेत त्या भाई लोकांमध्ये येरवाडा जेलमधून सुटलेले 3 आरोपी आहेत। जे आरोपी शिक्षा भोगून परत आले होते, काही आरोपी पळून गेल्याचा यांच्यावर आरोप आहे। त्याचबरोबर फिरोज शेख नावाचा जो आरोपी आहे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे। 3 मस्कट्रेस नावाचं हे विमाननगर परिसरामध्ये पब आहे, जे पब अगदी विमानतळाच्या हाकेवर आहे। याच पब मध्ये ही सगळी पार्किंग मध्ये ही पार्टी करण्यात आली आणि या पार्टीच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। ही पार्टी ज्यांनी केली त्या पार्टी मधल्या एका पंटरने जे आहे ते हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यामुळे ही सगळी गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे। फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। त्याचबरोबर ही जी पार्टी ज्याच्यासाठी आयोजित केली तो निखिल कांबळे हा येरवाडा पोलीस कारागृहातून पळून गेलेला आरोपी होता। त्याचबरोबर आणखी एक आकाश कंचिल देखील या मोक्का कारवाईत असलेला आरोपी होता। 100 जणांची ही पार्टी होती आणि मोठा गोंधळ जो आहे तो या सगळ्या पब मध्ये पार्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे सातत्याने पुणे पोलीस जे दावा करतात की कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पुणे सुरक्षित आहे, मात्र या पार्टीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठी दहशत निर्माण झालेली आहे। अनेक नागरिकांना यामुळे भीती वाटत आहे की अशा प्रकारे मोकातले पळून गेलेले पोलिसांशी आरेरावी करणारे, ज्या चौकात पोलिसांची आरेरावी केली त्या चौकात या फिरोज शेख नावाच्या व्यक्तीने ही पार्टी आयोजित केली आणि विशेष म्हणजे ही पार्टी त्या पबच्या पार्किंग मध्ये करण्यात आलेली आहे। त्या पबच्या पार्किंग मध्ये पार्टी केल्यामुळे या पब मध्ये सुद्धा मोठी भीती निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे जर गुंड जर रातोरात पार्ट्या करत असतील, धुमाकूळ घालत असतील तर पुणे पोलीस नेमकं काय करतात हाही प्रश्न आहे। आता या पुणे पोलिसांच्या या सगळ्या कारवाईवर आपलं लक्ष असणार आहे। पुणे पोलिसांनी कारवाई करावी अशी प्रत्येकाची आता अपेक्षा आहे। अगदी, आणि पुणे पोलिसांच्या कारवाई